भी वैसे ही कारनामे हैं। हम आशा करेंगे कि उस तरह का प्रदर्शन इस बार भी हो। और ये देख सकते हैं आप हमारे मंच पे चमचमाती एटलस गोल्ड लाइन की साइकिल जो मैन ऑफ द सीरीज रखा गया है वो किसके नाम किया जाएगा। रुपेश गावनकर ने इसके पहले भी एक कारनामा कर चुके हैं। हम आशा करेंगे कि इस बार भी उनके नाम पर हो। लेकिन दूसरी तरफ भी सूर्या रॉकी ऐसे गेंदबाज है जो ये टीम का अपना रुतबा। सूर्या तैयार, सामना करेंगे रुपेश गावनकर, एकमात्र स्फोटक और धागड़ बल्लेबाज। सूर्या की पहली गेंद, सामना करेंगे और देखना एम्पायर अमित के द्वारा एम्पायर के इशारा होता है वाइट का और इस तरह स्कोर आगे बढ़ता हुआ है एक के स्कोर पर नो लॉस, चॅलेंजर का स्कोर। थँक्यू सो मच। आणि आपल्याला देखील एक सुंदर अशा आवाजात हिंदी कॉमेंटेटर अनुभवायला मिळत आहेत। दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच। थोडासा ब्रेक घ्या आणि या ठिकाणी पहिला चेंडू खेळून काढला आहे लॉंग ऑनच्या दिशेने। एकदा त्या ठिकाणी नक्कीच मिळेल आणि खूप खूप असा अतिशय अटीतटीचा सामना पाहायला मिळणार कारण दोन्ही संघ तितकेच बलाढ्य पाहायला मिळत आहेत। एका ठिकाणी असेल तो म्हणजेच चॅलेंजर तर दुसऱ्या बाजूला आहे तो म्हणजेच शिवशक्ती। दोन्ही संघ या होम टीम आहेत त्यामुळे कुठलाही संघ जिंकला तरी आनंद सर्वांना आहे कारण या ठिकाणी क्रिकेटचा विजय होणार आहे हे मात्र तितकंच नक्की आहे। आणि आपल्याला पाहायला मिळते लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन। धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच एक चेंडू 2 धावा। एक रन हो चुके हैं चैलेंजर्स का स्कोर बिना कोई नुकसान के। और हमारे मित्र जो काफी बढ़िया कमेंट्री कर रहे हैं उनका भी हम आभार व्यक्त करते हैं। धन्यवाद धन्यवाद। 4 षटकाचा हा देखील फायनलचा सामना असेल। अनेक बलाढ्य धावसंख्या म्हणून आपल्याला देखील 44-45 तरी धावसंख्या या ठिकाणी उभी करावी लागेल कारण आपण आताच पाहिलं सेमीफायनल सामना क्रमांक 2 मध्ये शिवशक्ती संघाचे अतिशय उत्कृष्ट असे सलामीचे 2 फलंदाज खेळत होते। पुढील चेंडू सूर्या बहुत ही दागड़ और स्फोटक गेंद, सूर्या की अगली गेंद, सामना का सुशील ने उसे लोगों में खेला है लेकिन एक रन आसानी के साथ मिल गया। सुशील एक ऐसे मात्र स्फोटक बल्लेबाज जो अपने आप के रूप में अपना रुख बदल सकता है। बहुत ही आणि या ठिकाणी आपल्याला एक आगळा वेगळासा फॅन पाहायला मिळतोय आणि सागर या ठिकाणी आपल्याला प्रेम, क्रिकेटवरचं प्रेम, खेळाडूवरचं प्रेम एक ग्राउंडमध्ये येऊन व्यक्त करताना दिसत आहेत। सागर खूप खूप धन्यवाद। आपलं प्रेम पाहून खूप खूप छान वाटलं। आणि आजचा या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय तो म्हणजेच शिवशक्ती विरुद्ध चॅलेंजर्स। कोण जिंकणार 2026 ची ट्रॉफी, शिवशक्ती की चॅलेंजर्स। आणि पुढील चेंडू सूर्याच्या माध्यमातून डावखुऱ्या हाताचा फलंदाज गोलंदाज सूर्या फिर एक बार तैयार, सामना करेंगे गावनकर एक स्फोटक और धागड़ बल्लेबाज लेकिन एक रन आसानी के साथ चुरा लिया। इस एक के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4 धावा आणि या ठिकाणी स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न होता मात्र प्रयत्न फसतोय पण त्या ठिकाणी एक धाव नक्कीच मिळेल। सिद्धिविनायक माफ करा चॅलेंजर संघ हा देखील अतिशय अनुभवातून आलेला संघ दिसतोय। त्यांचे देखील फलंदाज अतिशय अनुभवी फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप खूप सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी चॅलेंजर संघाकडून पाहायला मिळते। पाहूया पुढील चेंडूवर काय होणार। सूर्या चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये। अंतिम सामना रात्रीचे 12:54 झालेत। सूर्या एक बार फिर तैयार और ये स्टंपिंग का चांस हो सकता था लेकिन देखना रनआउट का चांस लेकिन देखना क्या इशारा होता है। बघा थोडंसं गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। नजर ही दुर्घटना घडली या ठिकाणी नक्कीच विकेट प्राप्त झाला असता। धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 4 चेंडू 5 धावा। पंच आपला निर्णय देतील। आपण कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी पंचांवरती दबाव टाकायचा नाहीये। पंचांचा निर्णय अंतिम राहील। पंचांचा सन्मान करा। पंच आहेत त्यामुळे ही स्पर्धा अतिशय उत्कृष्ट अशी आपल्याला पाहायला मिळते। पंचांमुळेच काल दिनांक 21 फेब्रुवारी आणि आजची दिनांक 22 आणि आता 12 वाजून गेलेत म्हणजेच नक्कीच 23 3 दिवस आपल्याला या स्पर्धेचा मनमुराद आनंद या ठिकाणी लुटायला मिळाला। त्यामुळे मी पुन्हा एकदा रॉकी आणि अमित यांचा खूप खूप आभार व्यक्त करतोय की त्यांनी आपल्या या विभागात खूप मोठी अशी रात्रीची स्पर्धा राबवली। प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळी आपण अशी स्पर्धा राबवाल अशी मी अपेक्षा करतो। 4 चेंडू 5 धावा। सूर्या
फिर एक बार तैयार एक स्फोटक और धागड़ बल्लेबाज के रूप में रुपेश गावस्कर जिन्होंने अपने कारनामे रुपेश ने फिर एक बार देखा है, फिर एक अतिरिक्त के रूप में इस पंचांचा अतिरिक्त के रूप के साथ स्कोर आगे बढ़ता नक्कीच हुआ निर्णय येतोय तो म्हणजे अवांतर छे वाईट रन. स्वरूपात एक धाव नक्कीच ऍड होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 चेंडू आणि 6 धावांवरती रुपेश देखील अतिशय एक बिगिट करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना देखील माहिती आहे सामना जिंकायचा असेल तर कुठे ना कुठे 4 षटकानंतर 40च्या वरती तरी आपल्याला धावसंख्या रचावी लागेल तरच हे आव्हान शिवशक्ती संघासाठी थोडंसं कठीण मानलं जाईल. सूर्याच्या आतापर्यंत एकंदरीत पाहता 4 चेंडू खूप अतिशय सुंदर पाहायला मिळालेत. त्यानंतर एक अवांतर चेंडू आला. आता पाहूया उर्वरित 2 चेंडूमध्ये काय होणार. सूर्या फिर एक आणि- क्लीन बोल्ड और गावस्कर को नो बॉल के इसमें क्लीन बोल्ड कर दिया गावस्कर को, लेकिन एम्पायर द्वारा नो बॉल का इशारा. आणि पंचांचा इशारा पाहायला मिळतोय नो बॉल. बघा थोडंसं त्या ठिकाणी पाय लाईनच्या पुढे राहतोय त्यामुळे पंच आपले अतिशय चोख कामगिरी बजावताना दिसत आहेत आणि नो बॉल येतोय. नंतर फर्निचर लॉस त्रिफळाचित नक्कीच होता मात्र बाल बच गए. अब आप अपने स्क्रीन पर देख सकते, मतलब वहां पर वो दिखाया जा रहा है और उसी तरह वहां पर बॉल का इशारा हमारे एम्पायर ने किया है, उनका सम्मान करना होगा. चला जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल शिवशक्ती संघाला देखील पंच त्या ठिकाणी वेळोवेळी आपला निर्णय कळवतात. 5 चेंडू आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 7 शेवटच्या चेंडूवरती पाहूया काय करणार. सूर्या फिर एक बार तैयार रुपेश गावस्कर एकमात्र स्फोटक और धाकड़ बल्लेबाज. रुपेश स्टेप आउट कर फिर एक बार, लेकिन एक रन आसानी के साथ चुरा लिया. इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन हो चुके हैं. आणि या ठिकाणी 1 ओव्हर संपलेली आहे. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 धावा. एकंदरीत विचार केला तर प्रोजेक्टेड स्कोर 32 तरी या ठिकाणी नक्कीच होऊ शकतो. सूर्य याने या ठिकाणी नक्कीच आपली सुंदरसं पहिलं षटक समाप्त केलं आणि चॅलेंजर संघ देखील 8 म्हणजे एक सन्मानजनक धावसंख्येवरती उभा आहे. आता उर्वरित 3 षटक शिल्लक आहेत. पाहूया 3 षटकानंतर चॅलेंजर संघाला 40चा टप्पा पार करण्यात यश मिळणार का. आणि आता येतात नवीन गोलंदाज रॉकी एक स्फोटक और धागड़ गेंदबाज, एकमात्र ऐसे गेंदबाज जो अपने नाम पे ही अपना पूरा वर्चस्व लहराते हैं. एक तरफ रुपेश, एक तरफ रॉकी, बहुत ही उम्दा यहाँ पर नजारा देखने को मिलेगा. एक तरफ गेंदबाज, एक तरफ बल्लेबाज. रुपेश गावस्कर जो एकमात्र स्फोटक और धागड़ बल्लेबाज. रॉकी की अगली गेंद सामना करेंगे रुपेश ने उसे खेल दिया, आणि या लेकिन ठिकाणी- एक रन आसानी के साथ मिल जाए. 2 रन भी आसानी के साथ और ये रन आउट. पहिला विकेट गिरा है. नजरहाटी दुर्घटना घाटी विकेटचं पतन होतं. या ठिकाणी पहिला खेळाडू माघारी परततोय. ये पहला तो विकेट म्हणजेच, गिरा है सुशील के रूप में. रुपेश नंबर 7. 9 के स्कोर में पहला विकेट गिरा है. सुशील एक बड़ा ही विकेट. अंपायर देख रहे. थँक्यू सो मच डीजे. आणि बघा रुपेश यांचं अतिशय या स्पर्धेत अतिशय संघासाठी महत्त्वाचं योगदान राहिलं होतं. प्रत्येक सामन्यात आपला परफॉर्मन्स हा योग्य वेळी देत आपल्या संघाला तो फायनल पर्यंत घेऊन आला. आणि आता मात्र बहुत ही थोडंसं बढ़िया विकेट मिसकम्युनिकेशन लॉस हुआ है. आणि या ठिकाणी नजरहाटी दुर्घटना घटी आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय खेळाडू रुपेश आणि माघारी परततोय. आता मात्र रुपेशने जे केलं, जे करण्यासाठी आपल्या संघाला फायनलमध्ये आणलं तीच भूमिका उर्वरित खेळाडूंना या ठिकाणी पूर्ण करावी लागेल. माफ करा सुशील एक बहुत ही नक्कीच बहुमूल्य नवीन विकेट खेळाडू खोया है येतोय तो म्हणजे चैलेंजर्स शोएब. ने अपने रूप में, और उनकी जगह लेने आए शोएब को कहा जाता है कि चैलेंजर का सर जडेजा. शोएब बहुत बघा, ही- डावखुरी हाताचा बहुत ही- फलंदाज पाहायला मिळतोय. त्यामुळे आता नक्कीच लेफ्ट इज ऑलवेज राईट या ठिकाणी आपल्याला सिद्ध करावं लागेल. शोएब पाहूया आपल्या संघासाठी कोणती भूमिका बजावणार आणि आपल्या संघाला 4 षटकांती 40चा टप्पा पार करणार का आणि संघाला बलाढ्य धावसंख्येवरती उभं करणार का. आणि हा पुढील चेंडू फिर रॉकी एक यांचा. बार तैयार. सामना करेंगे शोएब को एक किताब से नवाजा गया है. शोएब करके ये नवाजा गया है चैलेंजर्स की ओर से. वो अपनी टीम क्या काम करते हैं.
स्कोर झालाय तो म्हणजेच 9 धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच एक चेंडू नंतर 9 धावा आणि सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. डावखुरी हाताचा फलंदाज शोएब पाहायला मिळतो स्ट्राईक वरती. पाहूया पहिल्या चेंडूवरती काय होणार. रॉकी टू शोएब आणि पहिला चेंडू पंचाचा इशारा तो वाईट स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 10 धावा. पहली बार आया हूँ, लास्ट टाइम आया हूँ। अरे नहीं मैं ज्यादा एग्जैक्टली 10 रन हो चुके हैं इस समय। चैलेंजर्स का स्कोर 1 विकेट के नुकसान पे जो बहुमूल्य विकेट सुशील रॉय का गिरा है। सामना करेंगे शोएब, एकमात्र जो उनको सर जडेजा कहा जाता है। फिर एक बार और अतिरिक्त के रूप में एक रन। पुन्हा एकदा इस तरह पंचांचा स्कोर इशारा आगे येतोय. बढ़ता वाईट हुआ स्वरूपात 11। अजून एक धाव नक्की संघाला मिळेल आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11. सलग देख बॅक टू बॅक 2 वाईड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. थोडीशी लाईन लेंथ मिळण्यामध्ये रॉकी यांना थोडासा प्रॉब्लेम फेस करताना दिसते, थोडेसे अडचण येताना दिसते. त्यामुळे सलग 2 लेग साईडच्या स्वरूपात वाईड मिळालेत. त्यामुळे चॅलेंजर संघाला नक्कीच धावसंख्येत 2 अतिरिक्त धावा मिळाल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11. बघा पंच आपला निर्णय नक्कीच देतील, त्यामुळे आपापसात आपण वाद घालायचे नाहीयेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आप देख सकते हैं हमारे मंच पे जो चमचमाती एटलस गोल्ड लाइन की साइकिल, ये मैन ऑफ द सीरीज का नज़ारा है। इसके पहले भी ऐसे कारनामे रुपेश गावनकर ने ऐसे कई सीरीज जीत चुके हैं। एकमात्र ऐसे बल्लेबाज जो इस अंडरम जगत में अंडरम सर्कल के जो चैलेंजर स्पोर्ट्स क्लब की ओर से काफ़ी उन्होंने पुरस्कार जीता है। सर जी आप क्या बोलना चाहेंगे इसके बारे में? रुपेश गावनकर ने बहुत बड़े बड़े ऐसे कारनामे किए चैलेंजर्स की ओर से। नक्कीच प्रत्येक विभागामध्ये एक टॅलेंटेड खेळाडू असतो. तसंच मला पाहायला मिळतोय मालवणीमध्ये रुपेश हा बॉक्सच्या क्रिकेट क्षेत्रामध्ये खूप मातबर खेळाडू दिसतोय आणि त्या दरम्यान हा पुढील चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय पॉईंटच्या दिशेने. त्या ठिकाणी फिल्डर तैनात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. खेळाडू असेल तो म्हणजेच शोएब. रॉकी यांनी आता मात्र खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. मग त्या दरम्यान मध्यंतरी 2 वाईड अतिरिक्त धाव नक्कीच मिळाली. मात्र आता कमबॅक नक्कीच करावं लागेल रॉकी यांना. आता स्ट्राईक असेल ते म्हणजेच 2 चेंडू 12 धावा. रॉकी फिर एक बार तैयार अपनी चतुराई भरी गेंदबाज से। गावनकर फिर एक बार और ये पहला विकेट चैलेंजर का। डीजे साउंड ऑन साउंड ऑन साउंड ऑन. बहुत ही बड़ा विकेट। थँक्यू सो मच डीजे. थँक्यू. प्रेक्षकांना विनंती असेल आपण सामना चालू आहे थोडंसं बाहेर जायचं सहकार्य करायचं आहे प्रेक्षक. बघा आजच्या या सामन्यातील रुपेश अतिशय महत्त्वाचा खेळाडू मानला जाणार होता. रुपेश आपल्या संघ चॅलेंजरसाठी आणि महत्त्वाची विकेट येते या ठिकाणी. रुपेशला माघारी परतावं लागतंय. त्यामुळे शिवशक्ती संघामध्ये आता मात्र चैतन्याचं वातावरण पसरलं दिसतंय. आता मात्र रुपेशची देखील भूमिका उर्वरित खेळाडूंना पार करावी लागेल तरच आपण देखील हा सामना जिंकू शकाल. रॉकीने महत्त्वाचा खेळाडू बाद करण्यात खूप मोठी मोलाची भूमिका बजावली आहे. थांबा थोडं थांबायचं आहे. प्रेक्षक विनंती आहे थोडं मागे सरकायचं आहे. लाईट बंद करा. ॲक्टिवा हेडलाइट बंद करायची हेडलाइट. थँक्यू सो मच. इसी बीच रॉकी की अगली गेंद एक ही बहुत ही बड़ा बॅट्समॅन नेम विकेट खोया है मुशाहिद. नवीन फलंदाज येतोय मुसाईद और मुशाहिद ने खेला है लॉन्ग ऑन की दिशा में 1 रन मिल जाएगा. इस थोडंसं एक रन के साथ गचाळ स्कोर आगे क्षेत्ररक्षण. बढ़ता हुआ. दुसऱ्या रनचा कॉल होता 13 मात्र रन. त्वरित या ठिकाणी खेळाडू नकार देतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 आणि 2 ओव्हर संपले. त्या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या होत्या. माफ करा 4 चेंडू झाले 2 बॉल बाकी आहेत. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. आता म्हणतो या षटकात 5 धावा आल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13. रॉकी की अगली गेंद सामना करेंगे शोएब और देख टाइम पर जरा कोई इशारा नहीं और बहुत ही अच्छी गेंद वहां पर और इस तरह स्कोर वहीं का वहीं रुका हुआ 13. थँक्यू सो मच. एक बड़ा विकेट खोया रुपेश गावनकर के रूप में. बहुत ही रॉकी ने अच्छी गेंदबाजी की थी. रुपेश को पवेलियन की ओर दिखाया. बहुत ही बढ़िया शेवटचा चेंडू 5वा 1 आखरी टू गो. गेंद. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल रॉकी यांचा 1 टू गो.
स्ट्राइक रॉकी म्हणजे फिर एक बार शोएब. तैयार और उसे स्टेप आउट के लिए और एक स्टेप और इस तरह विकेट दूसरा विकेट 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 डीजे 13 के साउंड स्कोर पे. ऑन. कोण कोण We have DJ Amar in the house playing his beautiful music right since afternoon. Thank you, DJ Amar. We appreciate and we thank you for your sound. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13. खूप अतिशय उत्कृष्ट यष्टीरक्षण त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि त्या दरम्यान या ठिकाणी आगमन होतं ते म्हणजेच आणि त्या दरम्यान या ठिकाणी आगमन होतं हिंदुस्थान नाका परिसरातील बॉक्स क्रिकेट मधले अष्टपैलू खेळाडू आशिष नाकुम. त्यांच्यासोबत असतील ते म्हणजेच अंकित जयस्वार, नंदन, मयुरेश परब. खूप खूप स्वागत करतो मी शिवशक्ती मित्रमंडळ आयोजित रात्रीचे नाईट क्रिकेट सामने 2026. विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. थँक्यू डीजे थँक्यू सो मच. थँक्यू डीजे थँक्यू सो दो ओवर मच. की समाप्ति पर सगळ्याचं त्यांच्यासोबत 13 रन विशाल हो चुके कोकाटे हैं. यांचं देखील या ठिकाणी आगमन नए झालंय. गेंदबाज एडल पटेल. विनंती एडल आपण क्या देखील या क्रिकेट सामन्याचा लाभ घ्यायचा. आणि सामना करेंगे और ये विकेट फिर एक बार विकेट विकेट डीजे साउंड 13 ऑन. के टाइम पे तीसरा विकेट. थँक्यू डीजे थँक्यू सो मच. आणि आता तो नवीन बॅट्समन नवीन फलंदाज आणि अनिश सनी. थँक्यू. स्ट्राईकवर तो म्हणजेच सनी, नॉन स्ट्राईकला शैलेश. दोघंही नवीन फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अडल पटेल फिर एक बार तैयार अपनी अगली गेंद लेकर पुन्हा और एकदा. फिर एक बार देखना है, लेकिन 1 रन मिल जाएगा. आणि इस 55 1 रन के येतोय. साथ डिक्लेअर स्कोर आगे स्वरूपात बढ़ता एक हुआ धाव. 14. बहुत ही उम्दा गेंदबाजी हो मात्र- रही है शिव शक्ति की ओर से. चौदह रन हो चुके हैं. एक स्फोटक और धागड़ गेंदबाज एडल पटेल. एडल पटेल फिर एक बार तैयार अपनी अगली गेंद लेकर और अरे! देखना गेंद जा रही है बॉडी लाइन के बाहर. चेंडू 4 जातोय रन. तो म्हणजे दोनों फील्डरों के बीच से सीमारेषा जीते. ये लगा पार डाबर चौका. चौपड़ा चौका. थँक्यू सो मच डीजे. आणि आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 नंबर 18 विराट कोहली. आणि आता मात्र गिअर बदललेला दिसतोय. खेळाडू असतील ते म्हणजेच सनी आणि नॉन शैलेश. खूप खूप सुंदर अशी मॅच अशा दिवसातील अंतिम सामना फायनल सामना पाहायला मिळतोय. आपण पाहत आहात शिवशक्ती मित्रमंडळ आयोजित भव्य रात्रीचे नाईट बॉक्स सामने. बहुत ही जोरदार प्रहार किया था सनी ने. बहुत ही उम्दा दोनों फील्डरों के बीच से चीरती हुई गेंद 4 रन की निकली. बहुत ही उम्दा. और इस तरह स्कोर आगे बढ़ता हुआ चैलेंजर का 18. 2 विकेट के नुकसान पे. एडल पटेल फिर एक बार तैयार अपनी अगली गेंद लेकर. फाइनल का आखिरी मुकाबला शिव शक्ति चषक का. एडल फिर एक बार और ये देखना है वहां पर कोई एम्पायर द्वारा कोई इशारा नहीं है. और ये पंच आपला निर्णय देतील. संघातल्या खेळाडूंना विनंती असेल आपण कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी वाद घालायचा नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांच्या निर्णयाला आपण त्या ठिकाणी मान सन्मान दिला पाहिजे. पंच आपण आपला निर्णय कळवायचा आहे. त्या ठिकाणी पंच आपला निर्णय कळवतील. आपण थोडासा संयम राखायचा आहे. बॅट्समन विनंती असेल थोडंसं शांत घ्यायचं आहे. पंच एकत्रित डिस्कस करून निर्णय देतील. आपण त्याचा सन्मान करायचा आहे.
पंच आपला निर्णय देतील. बॅट्समन विनंती आहे फलंदाज. अंपायर डिसिजन द्यायचं. अंपायर डिसिजन नॉट आउट. डॉट बॉल. ओके. 18 रन हो चुके हैं इस समय. चैलेंजर्स का स्कोर धावसंख्या एक जाऊन तरफ पोहोचते ती सनी, म्हणजेच 18 धावा. शेवटचे एक तरफ 2 चेंडू शैलू. शिल्लक आहेत आणि सामना अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे पंचांना देखील विनंती आहे आपण विचार करून निर्णय द्यायचा आहे. घाई करायची नाहीये. अतिशय अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चॅलेंजर्स विरुद्ध शिवशक्ती. बहुत ही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एडल फिर एक बार तैयार अपनी अगली गेंद लेकर सामना करेंगे सनी. सनी पुन्हा ने फिर एकदा एक बार खेला चेंडू लॉन्ग या बॉल की ठिकाणी. दिशा पे. 1 रन मिल जाएगा. इसे 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता उत्कृष्ट हुआ. असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय त्या ठिकाणी. 19 शिवशक्ती संघाकडून खूप सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 19. 19 रन हो चुका है इस 19. समय. 1 विकेट के नुकसान पे. 4 विकेट के नुकसान पे 19 रन. चला शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 आणि यानंतर अंतिम षटक असेल. 4थं षटक. यूट्यूब लाईव्ह फॅमिली स्पोर्ट्स फॅमिली माफ करा स्पोर्ट्स फॅमिली यूट्यूब लाईव्ह चॅनल. या चॅनलच्या माध्यमातून देखील आपण या सामन्याचा लाईव्ह आनंद लुटू शकता. 1 to go. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू या ठिकाणी असेल. स्पोर्ट्स फॅमिली. एडल फिर अपनी आखिरी ओवर की आखिरी गेंद लेकर सामना करेंगे स्फोटक और धाकड़ बल्लेबाज शैलू. और फिर एक बार देखना है एम्पायर के रूप में अतिरिक्त वाईट इशारा. चेंडू इस आणि आता अतिरिक्त मात्र रूप में स्कोर आगे धावसंख्या बढ़ता एकाने वाढेल. हुआ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 20 रन 4 विकेट के नुकसान 17 पे. चेंडू 20 धावा झाले आहेत. उर्वरित 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू मध्ये किमान आपल्याला 15 तरी धावा कराव्या लागतील तर त्या ठिकाणी आपण 35 एक समाधानकारक टोटल आपण या ठिकाणी धावफलकावरती मांडू शकाल. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर आहे ते म्हणजेच अडल सनी. पटेल की अगली गेंद सामना करेंगे शैलू. आणि आता- शैलू ने अपनी सुप्रीम बोल्ड कर दिया है. और इसके विकेट, साथ ये पांचवा विकेट, विकेट. विकेट. बहुत ही बढ़िया गेंदबाज. साउंड ऑन डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 धावा. 3 ओवर की समाप्ति पर 20 रन 5 विकेट के नुकसान पर चैलेंजर्स का स्कोर. आणि आता अंतिम षटक असेल ते म्हणजेच सामन्यात अंतिम सामन्यामधलं अंतिम षटक. चॅलेंजर संघाला एक आता स्वतःसाठी चॅलेंज असेल ते म्हणजेच 6 चेंडूमध्ये जवळपास 12 तरी धावा आपल्याला कराव्या लागतील. 30-32 ही देखील धावसंख्या फायनल सामन्यासाठी अतिशय महत्त्वाची म्हणावी लागेल. कारण फायनल सामन्याचा दबाव देखील असेल तो म्हणजेच यानंतर फलंदाजी करणारा संघ शिवशक्ती यांच्यावर. त्यामुळे लो स्कोरिंगचे देखील सामने आपण डिफेंड होताना पाहिलेले आहेत. बॉलर नेम रॉकी. चला जास्त वेळ घेऊ नका शिवशक्ती संघ. विनंती असेल सामना चालू करायचा आहे. अंतिम षटक असेल या इनिंग मधलं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 धावा 3 षटकच्या समाप्तीनंतर. अंतिम षटक. आखिरी ओवर लेके रॉकी की अगली गेंद सामना करेंगे सनी. और सनी ने उसे खेल दिया लेकिन 1 रन मिल जाएगी. इसे 1 रन का स्कोर आगे बढ़ता हुआ. पुन्हा एकदा 21. स्वीप मारण्याचा प्रयत्न होता मात्र प्रॉपर मिडल करता आला नाहीये त्यामुळे एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये नक्कीच आपल्याला 10 तरी धावा कराव्या लागतील जेणेकरून आपली धावसंख्या ही 30, 31, 32 या घरामध्ये जाऊन पोहोचेल. आणि ही धावसंख्या देखील अंतिम सामन्यासाठी बलाढ्य धावसंख्या मानता येईल. रॉकी बहुत ही स्फोटक और धाकड़ गेंदबाज और उसी तरह स्फोटक और धाकड़ बल्लेबाज आदेश अपने स्कोर को कवर करने में माहिर. बहुत ही बड़ी बड़ी इनिंग खेल चुके हैं अंडरम सर्कल में. एक तरफ रॉकी एक तरफ आदेश. देखेंगे अभी किसका जलवा होगा. रॉकी की पहली गेंद और ये गेंद जा रही है बहुत ही What a shot! What a shot! What a और shot! ये 6
आणि चार रन, चेंडू बहुत जातोय ही, तो म्हणजे कोई मौका नहीं, सीमा दोनों रेषा फील्डर के साथ। पार चौकार. 4 की 6 भाई, 4 की 6 4 रन, कोई मौका नहीं. थँक्यू बहुत थँक्यू ही सो मच जैसे मैंने डीजे. कहा थँक्यू था, सो मच एक डीजे. स्फोटक और धाकड़ आणि बल्लेबाज आदेश जिसने अतिशय अपना सुंदर अशी कारनामा आपल्याला कर दिखाया. फटका पाहायला मिळतोय या ठिकाणी. फलंदाजाच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट असा स्वीप केला आणि चेंडू जाऊन बरोबर काळ्या पडद्यावरती लागलेला आहे. त्यामुळे नक्कीच या संघामध्ये महत्वपूर्ण असे 4 धावा ऍड होत आहेत. आणि आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25. रॉकी फिर एक बार तैयार. आदेश फिर एक बार बाउंड्री और ये गेंद जा रही है, बॉलिंग होती है, अच्छी फील्डिंग. आता मात्र Score त्या ठिकाणी आगे खेळाडू बढ़ता तैनात हुआ. केला होता. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न होता. ग्राउंड शॉट 26 रन. शॉट पाहायला मिळत होता. मात्र तितकंच अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 26. 3 बॉल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत ह्या इनिंग मधले. 3 चेंडू मध्ये नक्कीच 2 चौकार तरी मारण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपली धावसंख्या. रॉकी फिर एक बार तैयार, स्पॉट और बहुत ही अच्छी फील्डिंग लॉन्ग ऑन की दिशा में. दूसरे रन के लिए दौड़ पड़े, रनआउट का खतरा हो सकता है. और आणि run आता out. मात्र विकेटचं इस पतन तरह पाहायला मिळत ये आहे. 6ठा 7वां विकेट गिरा है. साऊंड ऑन साऊंड ऑन साऊंड ऑन. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजेच 27. सलाम रॉकी 27. भाई. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 27. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत या अंतिम सामन्यातील. अंतिम षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये किमान एक तरी चौकार आला पाहिजे जेणेकरून 30च्या वरती आपण जाऊ शकाल. चला पपी मांजर आले आहेत. 27 रन हो चुके हैं चैलेंजर्स का स्कोर इस समय. थोडासा सामन्यामध्ये आखरी व्यत्यय 2 येतोय. गेंद त्या आहे. ठिकाणी मांजर आलेले आहे. एक स्फोटक और धावसंख्या जाऊन धाकड़ पोहोचते ती गेंदबाज म्हणजे 27. रॉकी. उर्वरित 2 चेंडू शिल्लक रॉकी आहेत. बड़ी चतुराई, बड़ी गेंद से अपनी गेंदबाजी का नजारा दिखाते हुए अपनी टीम के लिए रॉकी फिर एक बार तैयार. सामना करेंगे संडे. आखिरी 2 गेंद. रॉकी फिर एक बार तैयार अपनी आखिरी. और ये चौका पुन्हा एकदा, लगा. पुन्हा एकदा डबल चौका, चौका, पुन्हा एकदा. चौका. इसका स्कोर आगे बढ़ता हुआ. सनी द मॅन इन फॉर्म. सनी 31 का? धावसंख्या जाऊन पोहोचते ती हो म्हणजे चुके हैं 6 31. विकेट के नुकसान पे. बहुत ही बढ़िया प्रहार सनी थँक्यू द्वार. सो मच डीजे. आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 31. सनी बड़ी अपनी 31. पारी को आगे अंतिम बढ़ाते हुए. अंतिम चेंडू शिल्लक असेल. ह्या देखील चेंडूवरती चौकार येईल तर मात्र खूप सुंदर असा शेवट आपण केला असं म्हणता येईल. आखिरी गेंद. रॉकी फिर एक बार तैयार. एक स्फोटक और धाकड़ बल्लेबाज सनी अपनी टीम को अपने आगे बढ़ते हुए स्कोर की ओर, चैलेंजर्स को अपने छोर की ओर आगे बढ़ाते हुए 31 रन के स्कोर पर बहुत ही उम्दा पारी खेलते हुए 5 सनी चेंडू की 5 चेंडू रॉकी 31 की धावा. आखिरी गेंद. अंतिम सामना चेंडू. करेंगे सनी. थोडस बाजूला घ्यायचं आहे आणि आप देख सकते हैं चमचमाती एटलस गोल्ड लाइन की साइकिल. बहुत ही एक उम्दा मैन ऑफ द सीरीज. जो प्लेयर इस मैन ऑफ द सीरीज का हकदार होगा उसे चमचमाती एटलस गोल्ड लाइन की साइकिल से नवाजा जाएगा. 31. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 31 रन हो चुके हैं. रॉकी अपनी आखिरी गेंद के सामना करेंगे सनी एक स्फोटक और धाकड़ और उतनी अच्छी फील्डिंग. और 32 रन हो चुके हैं इस समय चैलेंजर जीत के लिए. आणि आता मात्र 33 धावसंख्या जाऊन रन पोहोचते बनाने ती म्हणजेच होंगे. 32 आणि 33 धावांचं लक्ष असेल ते म्हणजेच संघ 30 रन बनाने होंगे. शिव शिव शक्ती यांना. शक्ति को मैच को इस फाइनल को जीत का परचम लहराने के लिए. खूप सुंदर असा शेवट त्या ठिकाणी संघ असेल चॅलेंजर यांनी केलाय. एकूण धावसंख्या 32 उभी केली आहे 24 चेंडूमध्ये आणि 32 ही देखील धावसंख्या एकंदरीत अंतिम सामन्याचा विचार केला तर प्रेशर असल्यामुळे खूपच बलाढ्य अशी धावसंख्या म्हणता येईल. आणि आता 24 चेंडूमध्ये शिवशक्तीला आव्हान असेल ते म्हणजे 33 धावांचं कोण होणार
2026 शिवशक्ती मित्रमंडळ आयोजित बॉक्स क्रिकेट सामन्याचा विजेता संघ शिवशक्ती की चॅलेंजर थोड्याच वेळात क्लिअर होईल. आशिष नाकुम, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन सामन्याचा आनंद लुटायचा आहे. आशिष नाकुम, हिंदुस्थान नाका परिसरातील अष्टपैलू खेळाडू आशिष नाकुम, ऑलराऊंडर खेळाडू. बॉक्समध्ये देखील यांचं खूप मोठं नाव आहे. कांदिवली परिसर, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये यांचा सहभाग असतो आणि महत्त्वाची भूमिका म्हणजे यांचं क्षेत्ररक्षण, फिल्डिंग खूप प्रभावी असं म्हणावं लागेल. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे संघ चॅलेंजर आणि सलामीचे 2 फलंदाज जाताना दिसते. संघ असेल तो म्हणजेच शिवशक्ती आणि दोन्ही खेळाडूंना तसंच चॅलेंजर संघाला खूप खूप शुभेच्छा. थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल की कोण संघ जिंकलेला आहे ते. बॅट्समन नेम प्लीज. बॅट्समन नेम हॅडल पटेल, विराज. इडल आणि विराज ज्यांनी सेमीफायनल सामना क्रमांक 2 मध्ये खूप सुंदर असा खेळ करून दाखवला होता, त्यामुळेच आता हे अंतिम सामन्यात पाहायला मिळत आहेत. या सामन्यात देखील त्यांना उत्कृष्ट असा परफॉर्मन्स करून दाखवावा लागेल आणि आपल्या संघासाठी ही जी ट्रॉफी आहे पहिल्या क्रमांकाची ती पटकावून द्यावी लागेल. 33 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू 33 धावा. चेस होणार की डिफेंड नक्कीच पाहायला आवडेल. 24 गेंदों में 33 रन की आवश्यकता. हरफोन मोला गेंदबाज शैलो. शैलो शैलेश। अपने आप में एक ऐसे गेंदबाज है, एक तरफ ऐसे बल्लेबाज जो चला, सामन्याला सुरुवात करायची आहे. फोटो सेकंड को इनिंगचा धागा, पहिला एक तरफ चेंडू. हरफन. शैलू की अगली गेंद, सामना करेंगे हडल पटेल. हडल पटेल ने इसमें टॉप आउट किया, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग. पंच एक आपला गेंद निर्णय एक देतील. रन. बहुत ही जबरदस्त एक प्रहार धाव. किया था एक धाव या शैलू. ठिकाणी मिळते आहे हडल संघाला. ने, पर आणि एक गेंद एक रन. शिवशक्ती संघाकडून खातं खोललंय. एक तरफ हरफोन मोला गेंदबाज, एक तरफ विराज, एक तरफ हडल. बहुत ही रोमांचक मुकाबला, फाइनल का ये जबरदस्त मुकाबला यहां पर एमसीजीएम क्रिकेट ग्राउंड पर आपको देखने मिल रहा है. शैलो शैलू फिर एक बार तैयार अपनी अगली गेंद लेकर. विराज ने खेल लिया. 1 रन आसानी के साथ मिलेगा. इस एक के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. सलग 2 चेंडू मध्ये 2 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आता मात्र दोन्ही संघ अतिशय प्रेशर मध्ये खेळताना दिसत आहेत. 33 धावांचं लक्ष असेल 24 चेंडू मध्ये. अगर एक ओवर में अगर कोई 3 विकेट लेता है तो कोया की तरफ से मेगा 1000 का नकद पुरस्कार दिया जाएगा. मेगा फायनल मध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर चॅलेंजर्स 48% दाखवत आहेत आणि और शिवशक्ती शैलू फिर एक बार 52%. तैयार आणि और उतनी अच्छी गेंदबाजी. पंचांचा इशारा बहुत ही येतो, उम्दा चेंडू. और स्फोटक गेंदबाज शैलू एकमात्र में हरफोन मोला गेंदबाज जो आताच- अपने रुख पर ही अपना गेम बदल सकते हैं. आताच पाहिलं ऑनलाईन मध्ये विन प्रिडिक्टर. तर चॅलेंजर संघाला दाखवत आहेत ते म्हणजेच 48% चान्स आहेत ही स्पर्धा जिंकण्याची. तर शिवशक्ती मात्र 52% वर अजून कायम आहे. पाहूया काय होणार या स्पर्धेत, कोण होणार अंतिम विजेता. शैलू की अगली गेंद, सामना करेंगे लेकिन 1 रन आसानी के साथ मिल जाएगा. पुन्हा इस एकदा एक के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न होता, मात्र तितकाच 3 हलक्या रन हाताने चेंडू बिना टाकण्याचा कोई प्रयत्न. नुकसान के. शैलो फिर एक बार तैयार,
बहुत ही रोमांचक मुकाबले में कड़ा हरफनमौला गेंदबाज शैलो शैलो की अगली गेंद और जो स्टेप आउट होकर खेला विराज ने, विराज भी एक स्फोटक धागड़ बल्लेबाज। स्कोर इस तरह आगे बढ़ता खूप हुआ। अशी सुंदर सुरुवात चार. पाहायला मिळते या ठिकाणी दोन्ही संघाकडून। आखरी गेंद चॅलेंजर संघ चॅलेंजर संघ गेंदबाज देखील की. आतापर्यंत 5 चेंडू टाकले, त्याने 5ही चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या ऐन लेन त्याचा विचार करून टाकलेले आहेत। त्यामुळे हे आव्हान पेलेला देखील शिवशक्ती संघाला अतिशय कठीण जाणार आहे आणि हा सामना नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यात त्रिमात्र शंका नाही। पहिल्या षटकातील अंतिम चेंडू हरफनमौला गेंदबाज शैलो शैलो एक बार करे स्फोटक और धाकड़ बल्लेबाज, उसे आसानी से साथ एक खेल लिया है और एक रन आसानी के साथ पुन्हा चुरा एकदा लिया है। पुन्हा एकदा एकच धाव मिळते या ठिकाणी। एक ओव्हर पहिल्या की षटकाच्या समाप्ती समाप्तीनंतर पर धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती म्हणजेच 5 रन। 5 आणि आता असेल गरज ती म्हणजेच 18 चेंडू 28। अठरा चेंडू मध्ये 28 धावांची गरज। पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 5 धावा। आता शिवशक्ती संघाला सामना जिंकण्यासाठी किमान 3 तरी चौकार त्या ठिकाणी मारावे लागतील। 18 चेंडू 28 धावांची गरज। चला सर जी, सामन्याला आपको सुरुवात क्या करायची लगता है आहे। यहाँ से ये स्कोर चेस हो सकता है? ये स्कोर चेस हो सकता है यहाँ से इस एकंदर मैच का रुख। एकंदरीत विचार केला आणि चॅलेंजर संघाची जर बॉलिंग पाहिली तर हा टार्गेट नक्कीच शिवशक्ती संघासाठी अवघड मानलं जाईल, कारण फायनलचा सामना आहे। फायनल सामन्यामध्ये एक वेगळंच प्रेशर प्रत्येक खेळाडूवरती असतं, त्यामुळे लो स्कोरिंग सामने देखील फायनल सामन्यामध्ये डिपेंड करताना पाहिलेले आहेत। पण थोड्याच मिनिटात 3 षटकानंतर हे चित्र नक्कीच स्पष्ट होईल की आजच्या या स्पर्धेचा 2026 साल स्पर्धेचा विजेता संघ कोण ठरतोय। बिल्कुल बिल्कुल सही जवाब सर जी। हम आशा करेंगे कि जो भी टीम जीते हम उनकी तरफ ही रहेंगे। बहुत ही रोमांचक मुकाबला हो रहा है यहाँ पर, यही करेंगे। नक्कीच थँक्यू सो मच। आणि ही स्पर्धा अतिशय सुंदर अशी स्पर्धा झालेली आहे। आपण 2 दिवस ही स्पर्धा पाहत होतो। स्पोर्ट्स फॅमिली या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण या स्पर्धेचा ऑनलाईन प्रकारे यूट्यूबच्या माध्यमातून आनंद लुटत होतो आणि याचं सर्व श्रेय जाईल ते म्हणजेच रॉकी आणि अमित जयस्वाल यांना, रॉकी गोम्स और उनके सहयोगी को। त्यांचा देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतो। आपण उत्कृष्ट अशी स्पर्धा या ठिकाणी राबवली आणि आजच्या या स्पर्धेतील अंतिमचा हा सामना उत्कृष्ट असा सामना पाहायला मिळतोय। 2 संघ असतील, चॅलेंजर आणि शिवशक्ती। चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, सामना चालू ठेवा। फायनलचा सामना आहे। एक तरफ दिल एक तरफ धड़कन, शिवशक्ति के विराज और हैदल पटेल, एक तरफ उम्दा बॉलर अबिद, अबिद की चतुराई भरी गेंदबाज पहली गेंद लेकर सामना करेंगे हैदल पटेल। हैदल की सामना करेंगे। ओहो, बहुत ही सुंदर गेंदबाजी, कुछ समझे हैदल पटेल को। डॉट चेंडू पाहायला बीट मिळतोय। कर दिया है उनको। सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी चॅलेंजर या संघाकडून। डॉट चेंडू सुरुवात होते। अबिद की दूसरी गेंद, सामना करने का हैदल ने स्टेप आउट का खेला, देखना है फील्डर के बीच से, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग, बहुत ही एक रन एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि त्या ठिकाणी खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते। संघ असेल तो म्हणजेच चॅलेंजर्स आणि आतापर्यंत 8 चेंडू टाकलेत, मात्र 8च्या 8 चेंडू हे अतिशय योग्यरीतीने हाताळलेत, त्यामुळे एकही अवांतर धाव या ठिकाणी शिवशक्ती संघाला मिळालेली नाहीये। आणि आता मात्र 33 धावांचं लक्ष आहे, थोडंसं हळूहळू का होईना एक कठीण परिस्थितीकडे धाव घेताना दिसतंय। अबिद की अगली गेंद, एक स्फोटक और धागड़ गेंदबाज, सामना करेंगे विराज, एकमात्र एक स्फोटक और धागड़ बल्लेबाज। अबिद फिर एक बार तैयार अपनी अगली गेंद लेकर। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। अबिद फिर एक बार तैयार, अपनी चतुराई भरी गेंदबाज, और उसे खेल दिया है, लेकिन देखना है उतनी अच्छी फील्डिंग सुशील पुन्हा रॉय एकदा एकच धाव त्या ठिकाणी म्हणावी लागेल। आपण पाहतोय सुंदर असं खूप कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय। लेफ्ट आर्म आणि राईट आर्म बॅट्समन दोन्ही क्रीजवरती आहेत, मात्र त्यांना चौकार या ठिकाणी मारण्यात थोडंसं अपयश पाहायला मिळतंय। धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावा, 3 चेंडू। अबिद की फिर एक बार चतुराई भरी गेंदबाज, सामना करेंगे हैदल पटेल। हैदल पटेल ने उसे खेला है, देखना है फील्डर का वहां पे अच्छी पुन्हा एकदा फील्डिंग शाबिद उत्कृष्ट सनी द्वारा, क्षेत्ररक्षण सनी और इस यांच्या तरह माध्यमातून स्कोर पाहायला आगे बढ़ता मिळतंय। हुआ। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. म्हणजेच 8।
4 चेंडू झाले आहेत, उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर ऑफ साईडला आता मात्र लेग साईडला पाहतात आपण जॉन्टी आहे, सनी आहे. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. और बहुत ही पुन्हा. इस बीच एक चतुराई गेंदबाज. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय, उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. अबित आतापर्यंत 5 चेंडू टाकले, 5 चेंडू मध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 चेंडू डॉट काढलेत. पाहूया अंतिम चेंडूवरती काय येणार, चौकार, विकेट की डॉट. अबित यांचा लास्ट. अभित एक स्फोटक और धागड़ गेंदबाज. अभित की अगली गेंद सामना करेंगे विराज, लेकिन उनको कुछ समझ नहीं आई. एक रन आसानी के साथ चुरा लिया है. इस एक के साथ 2 ओवर की समाप्ति पर स्कोर जा पहुंचा है 9. आणि आता धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 2 षटकानंतर 9 धावा. आणि आता असेल आवश्यकता ती म्हणजेच 12 चेंडू 24. एकंदरीत विचार केला तर रिक्वायर्ड रन रेट हा देखील 12च आहे. त्यामुळे 12 चेंडूमध्ये आपल्याला जवळपास आता 4 चौकार हाणावे लागतील, तर मात्र आपण आपलं अस्तित्व या सामन्यामध्ये टिकू शकाल. 12 गेंदे 24 रन की आवश्यकता शिव शक्ति में इस मैच में बने रहने के लिए. इसके पहले भी उन्होंने एक कारनामा दिखाया है अपने इसी ग्राउंड पर. शिव शक्ति एकमात्र बहुत ही बैक टू बैक इस टूर्नामेंट में जीत की ओर अग्रसर होते हुए हम आशा करेंगे कि इस बार भी ऐसे चमत्कार होए. चला लवकर सुरुवात करायची आहे. अंतिम असे 2 षटक या ठिकाणी शिल्लक आहेत. पाहूया तिसरा षटक घेऊन कोण येतात गोलंदाज. चला सामना चालू करायचा आहे. पंच विनंती आहे, मॅच थांबवू नका. 12 गेंदे 24 रन. जल्द से जल्द खेल की शुरुआत किए. एक तरफ विराज, एक तरफ एडल पटेल, दोनों ही अपने अपने सक्षम में बहुत ही उम्दा बल्लेबाज. एक तरफ विराट, एक तरफ एडल, बहुत ही जबरदस्त बल्लेबाज. और दूसरी तरफ एक उम्दा गेंदबाज शाबी. बारह गेंदे 24. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लवरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. 12 चेंडू 24 धावांची प्रेडिक्शन गरज. का भी नजारा आ चुका है. येऊ दे, 30% लेफ्ट इज दोनों ऑलवेज टीम राइट. की ओर. चौकार येऊ दे, चौकार येऊ दे, सगळेजण वाट पाहतायत. टीम शाबी शिवशक्ती. अपनी अगली गेंद और उसे खेल लिया है. आणि आता मात्र विकेटचं पतन, खेळाडूला माघारी परतावे लागेल. कैच आउट और ये पहला विकेट गिरा है. फलंदाज नऊ आता की मात्र स्कोर माघारी पे. परतते बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू. आणि आता येत आहेत नवीन फलंदाज आदर्श. आता असेल गरज ती म्हणजेच 11 चेंडू 24 धावांची गरज. एकंदरीत पाहायला गेलं तर 4 चौकार देखील मारले तरी आपण या सामन्यात काय आपलं अस्तित्व टिकू शकाल. आदर्श यांना काहीतरी एक करिश्मा करून दाखवावा लागेल, जेणेकरून 11 चेंडू मध्ये 24 धावांची मजल आपल्याला त्या ठिकाणी मारता येईल आणि आपल्या शाबी. संघाला एक विजेतेपद पटकावून देण्यात आपण मोलाची भूमिका बजावाल. 11 शाबी चेंडू एक 24 धावा, बहुत 24 ही धावा 11 चेंडू. दिलचस्प गेंदबाजी कर रहे हैं. 11 चला मॅच 11 थांबवू गेंदे नका. 24 रन की आवश्यकता. हरफन मोला गेंदबाज शाबी. 11 चेंडू 24 धावांची गरज. स्ट्राईकवर असतील ते म्हणजेच आता आदर्श हा देखील डावखुऱ्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय. पाहूया का होणार. आतापर्यंत एकही चौकार आलेला नाहीये. 13 चेंडू हरफन मोला आतापर्यंत झाले. गेंदबाज शाबी. बहुत ही उम्दा गेंदबाजी करते हैं शाबी. शाबी की अगली गेंद, सामना करेंगे आदर्श. शाबी की अगली गेंद, सामना करेंगे आदर्श. आदर्श उसे खेल लिया, कोई रन नहीं. बाल बाल बीट हुए. बहुत ही बढ़िया गेंद. स्कोर एकदा. वही का वही रुका हुआ. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय.
आणि उत्कृष्ट अशी सुरुवात या ठिकाणी चॅलेंजर संघाकडून पाहायला मिळते. जवळपास 14 चेंडू झाले आहेत. 14 चेंडूमध्ये एकही आपल्याला अवांतर पाहायला मिळाला नाही आहे, एकही चौकार पाहायला मिळाला नाही आहे. त्यामुळे आता सामन्याचं गणित बदलतंय. सामना जाऊन येतोय, पोचतोय तो म्हणजेच 10 चेंडू 24 धावांची गरज. आता मात्र 5 चौकार तरी पाहिजेत. मिनिमम 5 चौकार, कमीत कमी 5 चौकार. 10 गेंदे 24 रन. हरफनमौला गेंदबाज शाबे फिर एक बार तैयार अपनी अगली गेंद लेकर आदेश के लिए. आदेश ने उसे और ये बाल फिर एक बार बीट हुए. 1 रन मिल जाएगा. इस एक के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 10. आणि आता मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. हलकीची बॅट चिकायला लागते आणि चेंडू जाऊन पोहोचतोय म्हणजेच यष्टीरक्षकाजवळ. तद्वार एक त्या ठिकाणी एक धाव नक्कीच मिळते. चोरटी धाव म्हणावी लागेल. आणि आता 9 चेंडू 23 धावांची गरज. 3 चेंडूमध्ये कमीत कमी 2 चौकार जर आले पाहिजेत तर सामना तरी 6 चेंडू 15 धावावरती येऊन पोहोचेल. आता मात्र जर विन प्रिटर बघायला गेलं तर मात्र चॅलेंजर संघ हा मात्र कुठेतरी पुढे दिसतोय आणि शिवशक्ती संघ कुठेतरी बॅकफुट पाहायला मिळतोय. दोन्ही संघ या ठिकाणी होम टीम आहेत. 9 चेंडू 8 चेंडू की 9 चेंडू 9 गेंदे 23 रन. बहुत ही रोमांचक स्थिति में मैच पहुंच चुका है. शिव शक्ति स्पोर्ट्स क्लब का ये जबरदस्त टूर्नामेंट का राउंड जहां पे शिव शक्ति और चैलेंजर्स के बीच में एक कड़ा और दिलचस्प, जानदार और शानदार मुकाबला खेला जा रहा है. चला सामना चालू करायचा आहे. अंपायर विनंती आहे, मॅच जास्त वेळ थांबवू नका. 9 चेंडू शिल्लक आहे शेवटचे. 9 गेंदे 24 रन. 23 हरफनमौला गेंदबाज शाबे. हरफनमौला गेंदबाज शाबे. एक तरफ हरफनमौला गेंदबाज, एक तरफ स्फोटक और धागड़ एडल पटेल. देखना है यहाँ पे. और ये विकेट एडल पटेल के रूप में. ये बहुत ही बड़ा बहुमूल्य आणि विकेट. महत्वाचा खेळाडू बाद होतोय अडेल पटेल. आणि आता मात्र चॅलेंजर संघ खूप आनंदी होताना पाहायला मिळतोय. डीजे साऊंड ऑन. आणि आता मात्र 8 चेंडू 23 धावांची गरज. सारी समस्या कप्तान के दारोमदार. जिस दिन MS धोनी हुआ करते थे, हमारे इंडियन कप्तान जो अपने ऊपर अपने दारोमदार लेते थे, उसी तरह रॉकी गोम्स के ऊपर ये दारोमदार आ चुका है. 8 गेंदे 23 रन. इस शिव शक्ति चषक का 8 गेंदे 23 और रॉकी ने उसे प्रहार किया, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग, बहुत ही जबरदस्त फील्डिंग का मुजाहिरा. उत्कृष्ट थ्रो पाहायला मिळतोय आपल्याला. डायरेक्ट लॉंग ऑफ करून क्रिकेटच्या विकेट किपरच्या हातून कुकरी यांचा उत्कृष्ट थ्रो पाहायला मिळतोय. थोडंसं जर त्या ठिकाणी कीपर क्विक असता तर मात्र आपल्याला अजून एक विकेट पाहायला मिळाली असती. आणि आता मात्र सामन्याचं गणित बदलतंय. चॅलेंजर संघ एक सुरक्षित अशा ठिकाणी पाहायला मिळतोय. चला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. हरफनमौला गेंदबाज शाबे फिर एक बार. शाबी की अगली गेंद सामना करेंगे आदेश. आणि या ठिकाणी गोलंदाजकडून चेक करण्याचा प्रयत्न होता. चेक करून झालेला आहे. 1-2 असेल. शाबी फिर एक बार यार अपनी अगली गेंद सामना करेंगे आदेश. और उसे खेल दिया. बहुत ही बढ़िया सुंदर फील्डिंग, बहुत ही जबरदस्त फील्डिंग का नजारा. उत्कृष्ट अशी फील्डिंग पाहायला मिळते आपल्याला. टीम के लिए रुका है. चॅलेंजर संघ आता मात्र हुआ 12. ऑलराऊंडर भूमिका स्वीकारताना मिळत आहे. प्रेक्षक आहेत त्याकडे पाहायला मिळत आहेत. आपला आनंद. 6 चेंडू 22 की 21 6 चेंडू मध्ये 6 गेंदे 21 धावांची गरज. 6 बॉल 21.
3 ओव्हरमध्ये 12 धावसंख्या झालेली आहे. बघा पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या, त्यानंतर उर्वरित 2 षटकामध्ये केवळ 7च धावा या ठिकाणी कुछ केलेल्या किए आहेत. बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता मात्र 6 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. चला मॅच चालू करायची आहे, जास्त वेळ घेऊ नका. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. अभी सहा देख मध्ये स्फोटक और धागड़ गेंदबाज, बहुत ही अभी- उम्दा गेंदबाज, सामना करेंगे आदेश. 6 गेंदे 21 रन. आदेश ने उसको ड्राइव कर दिया है, लेकिन आणि आता मात्र देर आहे दुरुस्त आहे पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. सामना 4 अजूनही रन, जिवंत कोई आहे. मौका नहीं. दोनों 5 चेंडू 17 धावा, 5 मध्ये 4 चौकार आणि 1 सिंगल. 5 गेंदे 16 रन. 5 गेंदे 17, बहुत ही रोमांचक स्थिति में मैच पहुंच चुका है. 5 गेंदे 17, बहुत ही जबरदस्त प्रहार आदेश का. 5 गेंदे 17. 5 चेंडू 17 धावा. प्रत्येक चेंडूवरती आपल्याला चौकार मारावा लागेल, तरच आपण हा सामना जिंकू शकाल. बहुत ही आता जबरदस्त मात्र समीकरण प्रहार. सोपं आहे. 5 गेंदे 17. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी समीकरण एक सोपं अरफन झालंय. मोला गेंदबाज, एक अरफन मोला बल्लेबाज. अबे फिर एक बार तैयार, सामना करेगा आदेश. ओहो, बीट कर दिया. वाइड, वाइड. अतिरिक्त आणि- रूप में और 1 रन, 1 विकेट. विकेटचं पतन होतं या ठिकाणी. थोडंसं मिसकम्युनिकेशन, थोडंसं घाई झालेली आहे. पंचांचा निर्णय येतोय, मात्र त्या दरम्यान रनआउटच्या स्वरूपात खेळाडू देखील बाद होतोय. आणि आता जातोय नवीन खेळाडू अँथोनी. 4 गेंदे 16, 4-16. आप देख सकते हैं हमारे मंच पे चमचमाती एटलस गोल्ड लाइन की साइकिल, जिसका विनर मैन ऑफ द सीरीज का जो भी हीरो होगा हमारा ही होगा, इस गांव का ही होगा. चमचमाती. इसी बीच तीसरी गेंद और बहुत ही अच्छी उठती फील्डिंग बाउंड्री लाइन के ऊपर. आणि आता 3 मात्र गेंद 17. सामना एक औपचारिकता उरली आहे. 3 चेंडू 16 धावांची गरज. 3 गेंदे 16. 3 चेंडू 16 धावांची गरज. बघा आतापर्यंत एकही एक्स्ट्रा अभी गेलेला फिर नाही. एक बार तैयार. 3 गेंदे 16 और ये विकेट. आणि आता मात्र विकेटचं पतन. 2 चेंडू 16 धावांची गरज. सामना संपलेला आहे. आता मात्र चॅलेंजर संघ या ठिकाणी विजयी होणार आहे. 2 चेंडू 16 धावांची गरज. एक वाईट पाहायला मिळाला, एक नो बॉल देखील पाहायला मिळाला नाही. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल संघ चॅलेंजर यांची. 2 चेंडू 16 धावांची गरज. चला चला बॉल टाकायचे. 2 चेंडू 16 धावांची गरज. 2 गेंदे 17 रन. हरफन मोला गेंदबाज. अबेद और 1 रन. 1 चेंडू 16. और लगभग ये मुकाबला चैलेंजर के पक्ष में जाता हुआ. हॅट्रिक वरती आहे. अभित हॅट्रिक वरती आहे. शेवटचा चेंडू असेल आजच्या या स्पर्धेतील, आजच्या या सामन्यातील शेवटचा चेंडू आणि हॅट्रिक चान्स. हॅट्रिक चान्स अभित साठी. अबिद की अगली गेंद पाहूया बहुत ही उम्दा हैट्रिक गेंदबाजी लड़का। चैलेंजर्स की ओर से. एक मांद्र अंडरम की एक जबरदस्त टीम अंडरम सर्कल की चैलेंजर्स, जिन्होंने अपना वर्चस्व कायम रखा है, वर्ष वर्ष से कायम रखा है. चैलेंजर्स. हॅट्रिक चान्स फॉर अभित. शेवटचा चेंडू. पाहूया हॅट्रिक येणार का. अबिद की अगली गेंद सामना करके पट्टे ले. और आता इस मात्र तरह चैलेंजर ने चॅलेंजर टूर्नामेंट जिंकले. जीती डीजे है. साऊंड ऑन. जब तक सूरज चांद रहेगा चैलेंजर का नाम रहेगा. Hello, check. Hello, check.
Hello, check. Hello. Mic check. 1 2 3. DJ Amar. दीपक पाल. निकाल दो ना. हाँ भाई. One. Hello. 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 Hello, hello. 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 So, guys, now we are about to witness the closing ceremony and the prize distribution. Before distributing the prize, I would like to thank the efforts of all the players of Shiv Shakti. I'm calling out the name one by one. Idal, Viraj, Adarsh, Kunal, Dinesh, Suryakant, Anthony, Babu, Swapnil, Rohit, Amit Jaiswar, Raju Dotre, Rocky, Nikhil, Raja, Vishwas, Manoj, Suraj, Rahul, Sushil, Pramod, Rovin, Atul, Praveen, Nikhil Rajput, and Abhya. Once again, guys, without you guys and without Rocky, this tournament wouldn't have been a success. I would like to thank, I would like to appreciate your efforts. And very soon now we are going to start with the prize distribution.
Also thanking our sound, DJ Amar, DJ AA Sounds, Arbas and Amar. Also, not forgetting our YouTube Live sports family who's been broadcasting this beautiful tournament for the next from the last 2 days. Guys, please give them a round of applause, especially for the DJ who's been playing beautiful songs since afternoon. Once again, guys, this beautiful tournament organized by Shiv Shakti Cricket Club, season 2026. I would like to call upon stage Rohit, a YouTube broadcaster, and we have Pramod who's going to felicitate him. I would like all the spectators to please clap. Sare Darshak, we have a YouTuber. Please keep clapping, guys. We have Rohit, that is a YouTuber. स्पेशल थैंक्स यहाँ पे हमारे यूट्यूबर को रोहित, जो कि लास्ट 2 दिन से जिन्होंने काफी मेहनत किया है. ताली बजना चाहिए गाइस. थैंक यू रोहित फॉर योर स्पेशल सर्विस. So guys, now coming to the prize distribution, which everyone was